नमस्कार, मी ओंकार जोशी. अ, विरासतच्या माध्यमातून आपण असे विविध उपक्रम घेत असतो. त्यापैकीच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा डिकोडिंग पांडुरंगाष्टकम अ, हा कार्यक्रम घ्यायचं आपण ठरवलं. तर आपण स्तोत्र ही नेहमीच म्हणत असतो, पण आज ह्या स्तोत्रामधली काय काय सौंदर्य स्थळं आहे, कुठे कुठे भावदर्शन प्रकट झालेलं आहे, हे सगळं आज आपण छान इंटरेस्टिंग पद्धतीने जाणून घेणार आहोत. दुसरी गोष्ट, आता विरासतचं कार्य हे फार मोठं आहे. हा फक्त एक भाग आहे विरासतचा. तर विरासत हे इंद्रनील बंकापुरे जे आहेत कोल्हापूर स्थित, त्यांची संस्था आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या संस्थेला जोडले गेलेलो आहेत. तर विरासतच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या आपण हेरिटेज टूर ट्रॅव्हल प्लॅन करत असतो. वेगवेगळी व्याख्यानं प्लॅन करत असतो. वेगवेगळ्या कार्यशाळा आपण प्लॅन करत असतो चित्रकलेच्या. आणि मी विरासतशी जवळजवळ 3-4 वर्ष असोसिएटेड आहे. आणि मी विरासतचं चित्रकलेचं काम सगळं बघतो आणि ह्या कथाकथनाचं काम जे आहे ते मी या माध्यमातून करत असतो विरासतच्या माध्यमातून. तर आजचा आपला जो विषय आहे तो आहे डिकोडिंग पांडुरंगाष्टकम. तर त्याच्या आधी मी सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार करतो. सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि गुरुस्तवनानी आणि गणपती वंदनेनी या कार्यक्रमाची सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मत् आचार्य पर्यंता वंदे गुरुपरंपरा. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पांडुरंग हरी. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अ, जवळजवळ 21 ते 18 दिवस चाललेली ही वारी आज पंढरपूरच्या कळसाच्या दर्शनाने संपते. वारी खरं तर कधीच संपत नसते. वारीचं मूळ आहे हे गती आहे. ते कायम गतिशील असतं. तर कधी मनाची वारी सुरू असते, कधी शरीराची वारी सुरू असते. तर अशा विविध गोष्टी करून आपली वारी जी आहे ती कायम सुरूच असते. तर असं हे वारी जे आहे हे भगवंतांनी जे भगवद्गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितलेला आहे त्याचं एकदम चपलक उदाहरण म्हणजे ही पंढरपूरची वारी असते. तर तेच आता आपण ह्या पांडुरंगाष्टकम मधून जाणून घेणार आहोत. आणि डिकोडिंग पांडुरंगाष्टकम म्हणजे काय, तर त्याची कथा कशी आहे ती आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया. आदिशंकराचार्य हे भारत भ्रमण करत असताना चंद्रभागेच्या म्हणजे भीमेच्या तीरावर आले. भीमेच्या अ, भीमेच्या त्या चंद्राकृती वळणामध्ये म्हणजे चंद्रभागेमध्ये स्नान करून आचार्य पंढरपूरच्या पांडुरंग मंदिरात येत आहेत. आणि ते सावळं परब्रह्म जे विटेवर उभे आहे, समचरणात उभं आहे, ते पाहून आणि वरती डोक्यावरचं जे शिवलिंग आहे ते पाहून त्यांना तत्काळ हे स्फुरलेलं स्तोत्र आहे, ज्याचं नाव आहे पांडुरंगाष्टकम. तर असं हे आद्य आचार्य शंकरांना स्फुरलेलं स्तोत्र आपण आज जाणून घेणार आहोत. पण स्तोत्र म्हणजे काय असतं बरं? तर स्तोत्र म्हणजे देवाची स्तुती असते. देवाचं ध्यान कसं आहे त्याचं वर्णन त्याच्यामध्ये असतं. आणि मनुष्य हा प्राणी आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यातून ह्याचा विचार केल्याशिवाय काहीही गोष्ट करत नाही. म्हणून स्तोत्राचा जो शेवटचा भाग असतो तो फलश्रुतीचा भाग असतो. काही काही ऋषीमुनी जे आहेत, जे ज्यांनी खरं तर फलश्रुती खूप आधी दिलेली आहे. म्हणजे जसं आदित्य हृदयम आपण स्तोत्र घेतलं तर त्याची फलश्रुती आपल्याला आधी आधी मिळते. तर अशी गंमत आपल्या ऋषीमुनींनी फार केलेली आहे. पण ह्या स्तोत्राचं स्ट्रक्चर जर आपण ध्यानात घेतलं तर हे पांडुरंगाष्टकम आहे. अष्टकम म्हणजे 8 श्लोकांचं हे स्तोत्र आहे. ह्याच्यामध्ये पांडुरंगाच्या विविध गुणांचं वर्णन केलेलं आहे. आणि पांडुरंग कसा दिसतो बरं, त्याचं ह्याच्यामध्ये आदिशंकराचार्यांनी वर्णन केलेलं. आणि आदिशंकराचार्यांनी आपल्याला द्वैताची उपासना करता करता म्हणजे सगुणाची उपासना करता करता कसं निर्गुणापर्यंत पोहोचवलेलं आहे ते ह्या स्तोत्रामध्ये आपल्याला समजेल.
तर आता आपण सुरुवात करूया ह्याच्या पहिल्या श्लोकाला. सगळ्यांना दिसतंय स्लाइड जी मी चेंज केली ती? ग्रेट. तर पहिला श्लोक असा आहे, महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम. तर सगळ्यात आधी मी सगळ्यांची क्षमा मागतो, मी काही प्रोफेशनल सिंगर वगैरे नाहीये, साधा सुद्धाही सिंगर नाहीये, पण 2 ओळींपुरतं मला ऐका आज ह्या टोन मध्ये. तर महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. आता योगपीठ, योग म्हणजे काय बरं? योग म्हणजे युज. योग ह्या शब्दाचं जे मूळ आहे ते युज या शब्दात आहे. तर युज म्हणजे काय? तर दोन गोष्टींचं मिलन होणे ह्याला युज म्हणतात. आणि त्याच्यावरूनच योग हा शब्द आलेला आहे. म्हणजे दोन गोष्टींची जेव्हा सांगड एकमेकांशी होते तेव्हा त्याला योग असं म्हटलेलं आहे. तर हे जे पीठ आहे ते योगपीठ आहे. पण आचार्यांनी याला महायोगपीठ का बरं म्हटलंय? तर महायोगपीठ याच्यासाठी म्हटलं आहे कारण इथे स्वतः परमात्मा जो शिव आहे तो जीवाच्या भेटीला आलेला आहे. म्हणजे स्वतः पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आलेला आहे. म्हणून हे महायोगपीठ जे आहे हे याला आचार्यांनी म्हटलेलं आहे. आणि आचार्यांनी ह्याच्यामध्ये अगदी त्याचा पत्ताही दिलेला आहे. तर हे महायोगपीठ कुठे आहे? तर हे महायोगपीठ भीमेच्या तीरावर आहे. महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. तर हे महायोगपीठ का निर्माण झालेलं आहे? हा शिवरूपी परमेश्वर रूपी पांडुरंग हा का बरं आलेला आहे जीवाच्या भेटीला? तर हा पुंडलिकाला वर द्यायला आलेला आहे. बरं, आता हा पुंडलिकालाच वर का द्यायला बरं आला? बाकी कोणाला वर का द्यायला बरं आला नाही? तर पुंडलिक हा कर्मयोगी आहे. पुंडलिक हा त्याचं जे कर्म आहे ते नित्य नियमाने करतोय. तर ते काय कर्म आहे बरं? तर ते माता पितांची सेवा करणे हे त्याचं कर्म आहे. आणि हा त्याच्या कर्मावर इतका फोकस्ड आहे. आणि पांडुरंग तरी कोण आहे बरं? तो स्वतः कर्मयोगी आहे. भगवद्गीतेमध्ये पूर्ण एक जो भाग आहे भगवद्गीतेचा तो कर्मयोगावर आहे. तर भक्तीतून सुद्धा म्हणजे जेव्हा आपण कर्म करत असतो ना त्याचं रूपांतर एका कलेमध्ये होतं. आणि त्या कलेचं रूपांतर ती कला पराकोटीला पोचली की त्याचं रूपांतर भक्तीत होतं. म्हणजे आपण कर्मयोगातून कलायोग साध्य करतो आणि कलायोगातून भक्तियोग साध्य करतो. म्हणून भगवंतांनी श्रीकृष्णांनी हे म्हटलेलं आहे की जो कर्मयोगी आहे तो माझा सगळ्यात आवडता भक्त आहे. असा जो पुंडलिक कर्मयोगी आहे या पुंडलिकाला वर देण्यासाठी पांडुरंग तिकडे आलेला आहे. आता पांडुरंग म्हणजे काय बरं? तर हे विठ्ठलाचं जे सावळं परब्रह्म आहे ना ते गोपाल वेशधारी परब्रह्म आहे. म्हणजे तो गोपाळ आहे. तो गोकुळामध्ये किंवा वृंदावनात जो गाई गुरांना नेणारा जो चारवणारा जो कृष्ण आहे तो हा गोपवेश या पांडुरंगाचा आहे. आणि ह्या गायींची जी धूळ आहे पायाखालची म्हणजे गायी जेव्हा परततात सूर्यास्ताच्या वेळेला तेव्हा ती जी धूळ उडते त्यांच्या पायामुळे ती धूळ अख्खीच्या अख्खी त्या श्रीकृष्णाच्या शरीरावर जमा झालेली आहे. त्या धुळेचा रंग जो आहे तो करडा रंग आहे जो की पांडुर रंग आहे. म्हणून त्याला पांडुरंग असं नाव म्हटलेलं आहे किंवा त्या कृष्णाला पांडुरंग असं म्हटलं गेलेलं आहे. तर असं जे आहे ते ह्या पांडुरंगाचं वर्णन आचार्य करतायत. तर आता पुढे गंमत खरी झालेली आहे. पुढे काय गंमत झालेली आहे बरं? पांडुरंग तर आला आहे पुंडलिकाच्या भेटीला पण पुंडलिक काय करतो? तर पुंडलिक एक वीट भिरकावून देतो आणि त्याला सांगतो की तू ह्या विटेवर उभा राहा. आता ही आपल्या भारतीयांची खासियत आहे. भारतीयांची खासियत आपण का म्हणतो बरं? कारण भारतीय लोक अशी आहेत की प्रत्यक्ष परमेश्वर जरी या पृथ्वी तलावर अवतरलेला आहे
तरीही आपण त्याची परीक्षा घेतलेली आहे. मग ते राम असू देत, कृष्ण असू देत, का आणखी कोणी असू देत. प्रत्यक्ष परमेश्वराची जी परीक्षा आहे ती भारतीय माणसांनी घेतलेली आहे. आणि ह्या आनंद कंदाला, ह्या परब्रह्माला त्या पुंडलिकानी असं विटेवर तिष्ठत उभं ठेवलेलं आहे. म्हणून आचार्य म्हणतायत, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणजे बघा, ह्याच्यातही तो भक्त किती श्रेष्ठ आहे पांडुरंगाचा, की त्यांनी अक्षरशः ते परब्रह्म दारावर उभं असताना सुद्धा त्याला तसंच तिष्ठत ठेवलेलं आहे, असं ते म्हणतायत. तर कधी तुकाराम बुवा एका अभंगात म्हणतात, का रे पुंड्या मातलासी. म्हणजे ते का म्हणतायत बरं? कारण पुंडलिकांनी साक्षात त्या परब्रह्माला तिष्ठत उभं ठेवलेलं आहे, ज्याचं प्रत्यक्ष जे पहिल्या ओळीमध्ये आचार्य शंकराचार्यांनी वर्णन केलेलं आहे. महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत्य तिष्ठम तामानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम याचा अर्थ काय? तर लिंग, आता आपण सगळेच म्हणतो की त्यांनी डोक्यावर शिवलिंग घेतलेला आहे, हा एक अर्थ नक्कीच होतो त्याचा. पण लिंग हे फक्त शिवलिंग किंवा तत्सम नसून त्या लिंगाचा आणखीन एक संस्कृत अर्थ असा आहे की ती एक खूण आहे. लिंग म्हणजे खूण किंवा एक संबोधन, एक चिन्ह असं ते आहे. आणि म्हणून पांडुरंग हे कसलं चिन्ह आहे बरं? तर हे साक्षात परब्रह्माचं चिन्ह आहे. म्हणून त्याला आचार्यांनी परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं इथे म्हटलेलं आहे. आता आपण दुसऱ्या श्लोकाकडे वळणार आहोत. तडित्वा ससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्वीष्टिकाया समन्यस्थपादं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्. तडित्वा ससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. तडित्वा ससं नीलमेघावभासं म्हणजे काय? तर निळ्या अशा आकाशाप्रमाणे भासणार जे आहे तसं त्यांनी वस्त्र परिधान केलेलं आहे, असं आचार्य इथे म्हणतात. पांढरं शुभ्र असं विद्युतलतेप्रमाणे जे वस्त्र आहे ते पांडुरंगाने परिधान केलेलं आहे. आणि तो कसा भासतोय बरं? नीलमेघाव भासम. आता इथे निळा रंग आपण इथे आचार्यांनी म्हणजे इथे बोल्ड शब्दामध्ये ते म्हणतायत की नीलमेघाव भासम म्हणजे निळ्या मेघाप्रमाणे हा पांडुरंग, ज्यांनी अक्षरशः विद्युतलतेसारखे कपडे घातलेले आहेत, पांढरे शुभ्र, असा तो भासतोय. आणि सुंदरम चित प्रकाशम, त्या त्या परब्रह्माच्या चित्तातून इतका पांढरा शुभ्र प्रकाश पडलेला आहे, त्याचं वर्णन जे आहे ते आदिशंकराचार्य इथे करतायत. तर तडित्व असं समज. आता आपल्याला हे पांढरे शुभ्र कपडे दिसतायत का? तर हा, जेव्हा पांडुरंगाला पांढरे शुभ्र कपडे घालतात तेव्हा आपल्याला ते नक्कीच दिसतात. पण आचार्यांची दृष्टी इथे साक्षात त्या नीलमेघाव भासम असं आचार्य का म्हणतात. आणि ते विजेसारखे लख्ख शुभ्र कपडे पांडुरंगाने परिधान केलेत असं का म्हणतायत? तर आपल्या शरीराचे जे 5 कोश आहेत त्या 5 कोशातल्या आनंदमय कोशाच्या दृष्टीतून आचार्य पांडुरंगाकडे बघतायत. आणि त्या आनंदमय कोशाच्या दृष्टीने बघितल्यानंतर ते सावळं परब्रह्म सुद्धा पांढर शुभ्र प्रकाशमान आचार्यांना दिसतंय. आणि त्याचा चित्प्रकाश जो आहे तो साऱ्या ब्रह्मांडात विस्तारलेला आहे, असं इथे आचार्यांना सुचवायचं आहे. नीलमेघाव भासम, तर निळ्या मेघाप्रमाणे. निळा हा शब्द जो आहे ना, हा त्याची व्याप्ती दर्शवण्यासाठी झालेला आहे. तर व्याप्ती म्हणजे काय बरं? की आपण एखाद्या शब्दाला जेव्हा अथांग आपल्याला म्हणायचं असतं की तो अथांग पसरलेला आहे, तेव्हा त्याचा रंग जो आहे तो आपल्याला निळा दिसतो. त्या आकाशाचा रंग जो निळा रंग आहे, त्या समुद्राचा रंग, आता तो समुद्राचं पाणी जर आपण आपल्या ओंजळीत घेतलं तर ते आपल्याला निळं दिसेल का?
नाही दिसणार. पण ते पाणी जेव्हा अथांग पसरलेल्या समुद्राचा एक भाग असतं, त्यावेळेला मात्र ते निळं दिसतं. आणि तो आकाशाचा रंग जो आहे, तसं पाहिलं तर ब्रह्मांडात पूर्ण काळोख आहे आणि ब्रह्मांडात विविध रंग आपल्याला नासांनी पण दाखवलेले आहेत. पण त्या पांडुरंगाचं अक्षरशः जेव्हा आपल्याला ते दिसतं, आपल्या मानवी डोळ्यांना जे दिसतंय, तर ते काय आहे बरं? तर ते नील मेघावभासन. म्हणजे निळा रंग हा व्यापून उरलेला आहे. म्हणजे चराचरामध्ये तो निळा रंग त्याची व्याप्ती दाखवण्यासाठी. म्हणून आपण बघा राजा रवी वर्मा किंवा बाकीचे काही जे आर्टिस्ट आहेत, त्यांनी कृष्णाला पूर्णपणे निळं दाखवलेलं आहे. निळा दाखवलेला आहे किंवा कधी-कधी काळा दाखवलेला आहे. तर हे रंग कसले आहेत? हे ब्रह्मांडाचे रंग आहेत. हे ब्रह्मांडाचे बेसिक रंग आहेत. म्हणून त्याला नीलमेघावभासम असं आचार्य म्हणतायत. वरम त्विष्टिकाया समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वरम त्विष्टिकाया, वर देण्यासाठी उभी जी काया आहे ती वरम त्विष्टिकाया समन्यस्तपादम. म्हणजे काय? समचरणामध्ये उभी आहे. आपण मे महिन्यामध्ये अवतारांच्या गोष्टी नावाची एक सिरीज घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपण एक अशी सिरीज घेतली होती चिदंबरम रहस्यची. त्या नटराजाचं जे रूप आहे ते अतिभंग स्वरूपाचं रूप आहे. तर भारतीय मूर्तिशास्त्रामध्ये मूर्तीचे असे विविध प्रकार असतात. समभंग, द्विभंग, त्रिभंग आणि अतिभंग. तर नटराज जेव्हा नृत्य करतो तेव्हा ते नृत्य दाखवण्यासाठी त्या मूर्तीची शैली जी असते ती अतिभंग स्वरूपाची असते. पण जेव्हा कृष्ण बासरी वाजवतो त्यावेळेला मात्र कृष्ण त्रिभंगी अवस्थेमध्ये बासरी वाजवतो. ही त्रिभंगी म्हणजे काय बरं? त्रिभंगी म्हणजे 3 ठिकाणी मुडलेली जे शरीराचा जो बाक असतो तो 3 ठिकाणी असतो. एक मानेच्या इथे असतो, एक कमरेच्या इथे असतो आणि एक पायाच्या इथे असतो. त्याचं वर्णन आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहणारच आहोत. पण इथे मात्र पांडुरंगाचं वर्णन करताना आचार्य काय म्हणतायत बरं? आचार्य म्हणतायत वरम त्विष्टिकाया समन्यस्त पादम. समचरणामध्ये ही मूर्ती आहे आणि अगदी माणसासारखी ही मूर्ती आहे. पांडुरंग काय म्हणतो की मी इथे तुम्हाला काहीही देणार नाहीये. तुम्ही माझी भक्ती करा, पण मी तुम्हाला काही देणार नाहीये इथे. मी काय करणार आहे बरं? मी कर्मयोगाचा जो आहे मी मी कर्मयोगाचा धारक आहे. त्यामुळे जो कर्म करतो त्याची मदत मी इथे करणार आहे. आता तुम्ही बघा हे जे सगळे संत आहेत, संत जनाबाई, संत सखुबाई, हे जे सगळे संत आहेत, हे सगळे कर्मयोगी आहेत. त्यांनी कधीच आपली कर्म सोडलेली नाहीयेत. हा जनाबाईची दळण दळतो, हा सखूची सगळी कामं करतोय. चोखा मेळाची जी बायको होती ती जेव्हा गरोदर होती त्यावेळेला चोखा मेळा त्यांच्या बहिणीला म्हणून बोलवायला गेले आणि त्यांना एक पांडुरंगाचं कीर्तन करणारी एक भजनी मंडळ मिळालं आणि ते त्याच्यामध्ये निघून गेले. आणि इथे त्यांना माहितीच नाहीये त्या बायकोला की आपला नवरा कुठे आहे. तेव्हा पांडुरंग स्वतः चोखा मेळ्याच्या बहिणीचं रूप घेऊन तिथे गेलेला आहे आणि चोखा मेळ्याच्या बायकोचं सगळं बाळणपण पांडुरंगाने केलेलं आहे. बरं हा पांडुरंग आणखीन काय करतो बरं? हा पांडुरंग नाथाघरी पाणी भरतोय. नाथाघरी पाणी भरतो म्हणजे काय करतो? तर आता एकनाथ महाराजांकडे रोजचं कीर्तन सुरू आहे. आता हे रोजचं कीर्तन लोक नुसतंच कीर्तन ऐकायला येत नाही. तो समाज असा होता की लोकांना काहीतरी दिलं तरच लोक येतील. आणि रेकॉर्ड करतात ते लोक. आपण त्यातही अलर्ट चालू झाला ऐकायला येते. क्षमा करा पण रेकॉर्ड करतोय आणि रेकॉर्डिंग सगळ्यांना मिळणार आहे. तर तुम्ही कृपया म्यूटवर राहा. तर गंमत अशी आहे की एकनाथांच्या घरी हा पांडुरंग श्रीखंड्या म्हणून काम करतोय. आणि का करतोय बरं? आता हे एकनाथ महाराज कीर्तन करतायत आणि ते कीर्तन करताना ते अगदी जेवणाच्या पंक्ती पण उठवतायत. त्या जेवणाच्या आशेने लोक येत आहेत. आता एकनाथ महाराज जेव्हा होते तो काळ आपल्या भारतासाठी फार जिकरीचा काळ होता. मुघली आक्रमण आपल्या भारतवर्षावर होत होती आणि अशा वेळेला लोकांना
2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशा वेळेला ते तुमचं कीर्तन ऐकायला का बरं येतील? त्यावेळेला एकनाथ महाराज काय करायचे? कीर्तन करायचे आणि जेवणावळ घालायचे. जेवायला लोक यायची. रोजचा आपला 100-150 लोकांचा जो आहे तो जेवणाचा, आणि हे सगळं जेवण गिरिजाबाई एकनाथांच्या पत्नी ज्या आहेत त्या करायचा. आणि त्या गिरिजाबाईंना मदत कोण करायचं बरं? त्या गिरिजाबाईंना मदत हा श्रीखंड्या करायचा. हा पांडुरंग त्या श्रीखंड्या बनून ह्या नाथाघरचं पाणी भरायचा. जी उष्टी पत्रावळ आहे ती काढायचा. अजून ह्या देवानी काय केलं पाहिजे? श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये श्रीपाद म्हणतायत की मी जेव्हा माझ्या भक्ताला ज्ञान देतो तेव्हा मी ब्राह्मण असतो. मी जेव्हा माझ्या भक्ताचं संरक्षण करतो तेव्हा मी क्षत्रिय असतो. मी जेव्हा माझ्या भक्ताचे व्यवहार सांभाळतो तेव्हा मी वैश्य असतो. मी जेव्हा माझ्या भक्ताची सेवा करतो त्यावेळेला मी शूद्र असतो. मग मला तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसवाल? आणि आज आपण बघतोय की वारी जी आहे ती कुठल्याही जातीपातीची बंधनं सगळी झुगारून देऊन अख्ख्या समाजाची लोक एकत्र येऊन केवळ नामस्मरण करून पांडुरंगाचं मुखी नाम घेऊन ते पंढरपूरला चालत जात आहेत. आणि त्यांना त्यातही त्या त्या पांडुरंगाचं दर्शन होतंय का? ते नाही होत. ते फक्त त्या कळसाचं दर्शन घेऊन ते परततायत. पण विठ्ठलाचं नामस्मरण करून जे पुढे जे चालू असतात ते 21 ते 18 दिवस, ते त्याच्यामध्येच आता हे सगळे जे वारकरी लोक आहेत ते कर्मयोगी आहेत. वर्षभर आपली कामं विठ्ठलाच्या नावाने करून करून शेवटी मग ते पुन्हा विठ्ठलाच्या दर्शनाला येतात की बघ बाबा, तू जो कर्मयोग सांगितलाय त्याचं पालन आम्ही करतोय. आणि त्या वारीमध्ये सुद्धा प्रत्येक जण काय हवं काय नको हे प्रत्येकाला बघत असतो. प्रत्येक जण प्रत्येकाची काळजी घेत असतो. म्हणजे वारी करत असताना सुद्धा त्यांचा कर्मयोग हा सुरूच आहे. सावतामाळी म्हणतायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे काय? तर ते शेतकरी आहेत, ते माळी आहेत आणि ते त्यांचं काम करता करता पांडुरंगाचं नाव घेत आहेत. आणि कामामध्येही त्यांना विठ्ठल दिसतोय. म्हणजे अक्षरशः कांदा आणि मुळा या सगळ्यामध्ये त्यांना विठ्ठल दिसतोय. आणि त्यांना त्या विठ्ठलाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय. आणि सावतामाळी म्हणतायत की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. असं हे भक्ती आंदोलन जे दक्षिणेमधून सुरू झालं ते ह्या पांडुरंगांनी या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आपल्या संतांनी हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रुजवलेलं आहे. तर असा हा पांडुरंग काही करत नाही. तो फक्त त्या वरम त्विष्टिकाया म्हणजे वर देण्यासाठी मदत करणे. इथे वर म्हणजे आपल्या भक्ताच्या मदतीसाठी तो उभा आहे. समचरणामध्ये विटेवर तो उभा आहे असं आचार्य आपल्याला इथे सांगतायत. आता आपण तिसऱ्या श्लोकाकडे वळूया. प्रमाणं भवाब्धे हृदं मामकाना नितंबः कराभ्या धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंभः कराभ्या धृतो येन तस्मात्. तर आता पांडुरंग कसा उभा आहे बरं? पांडुरंग कमरेवर हात ठेवून उभा आहे. आता तो कमरेवर हात ठेवून का उभा आहे बरं? तो आपल्या भक्तांना सांगतोय की तुमच्यासाठी हा भवसागर जो आहे तो फक्त एवढाच आहे, कमरे इतकाच आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. तो आपण आता कसं आहे, आपल्या लहान मुलाला आपण जेव्हा कधी नदीवर घेऊन जातो किंवा समुद्रात घेऊन जातो पोहायला, तेव्हा आपण सांगतो, अरे बघ पाणी एवढंच आहे, काही होणार नाहीये तुला, तू आतमध्ये ये बरं. उगाच आपण माऊली नाही म्हणत पांडुरंगाला. आई सारखी तो काळजी घेतोय अगदी प्रत्येक क्षणी. तर ही माऊली काय सांगते आपल्या भक्ताला? अरे हा भवसागर इतकाच आहे, कमरे इतकाच आहे. त्यामुळे अजिबात तू काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. आणि तो सांगतोय की बघ इथपर्यंतच आहे, तू ये इथे. आणि हा भवसागर म्हणजे काय बरं? भव भव म्हणजे जे आहे ते होणे. तुझी जी इच्छा आहे ते होणे. आता मानव काय करत असतो बरं? आपल्या भावनांनी आपलं विश्व निर्माण करत असतो.
मग या भावना चांगल्या असू देत, वाईट असू देत, आपल्या इच्छा चांगल्या असू देत, वाईट असू देत, या सगळ्या इच्छांनी हा भवसागर आपला तयार होत असतो आणि त्या भवसागरामध्ये हा मनुष्य अडकून बसतो. आपण अवतारांच्या गोष्टींमध्ये शेवटची गोष्ट ऐकली होती गजेंद्र मोक्षाची. हा गजेंद्र त्या भवरूपी त्या समुद्रामध्ये, त्या सरोवरामध्ये अडकलेला आहे. त्याचा पाय त्या मगरीने पकडलेला आहे आणि मग ते परब्रह्म आलेलं आहे त्या गजेंद्राला मुक्ती देण्यासाठी. आपली ही अवस्था त्या गजेंद्रासारखी आहे. पण इथे पांडुरंग आपल्याला आश्वासन देतोय की हा भवसागर माझ्या भक्तांसाठी, जो माझं नामस्मरण करतो त्याच्यासाठी फक्त कमरे इतका आहे. आता पुढे काय म्हणतोय तो? विधातुर्व सत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. तर पांडुरंग जेव्हा कमरेवर हात ठेवतोय तेव्हा त्याची 4 बोट जी आहे ती नाभिकोशाकडे म्हणजे नाभिस्थानाकडे वळलेली आहेत. हे नाभिस्थान काय आहे बरं? हे नाभिस्थान विधात्याचं स्थान आहे. महाविष्णूच्या नाभी कमलातून ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली आहे त्याची उत्पत्ती झालेली आहे, म्हणजे ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे, असं नाभिस्थान हा पांडुरंग दर्शवतो आहे. तर ह्या नाभिस्थान आणखीन हे नाभिस्थानामध्ये काय, आपले सगळे विचार जे आहेत ना हे सगळे पहिले ह्या नाभिस्थानामध्ये उत्पन्न होतात. म्हणजे वाणीचे 4 प्रकार असतात: परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. तर कुठलाही विचार जेव्हा मनात येतो, नाभिस्थानात येतो, त्यावेळेला त्याला परावाणी असं म्हणतात किंवा परेमध्ये विचार आला असं म्हणतात. पश्चंती, पश्चंती काय करते बरं? त्या त्या विचाराला एक इमॅजिनरी स्वरूप देते की तो विचार असा पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्हाला एखादं चित्र काढायचंय, तर चित्र काढायचंय हा विचार तुमच्या मनात आला म्हणजे तुमच्या मनामध्ये परेचं बीज रोवलं गेलं. आता ते चित्र काढायचे तर त्या चित्राची तुम्ही कल्पना करायला लागतात मनातल्या मनात, तेव्हा त्याला पश्चंती म्हणतात. आणि मध्यमा काय करते? मग आता ते चित्र तुम्हाला जर काढायचंय तर तुम्हाला काय काय लागणार आहे बरं? मग तुम्हाला पेपर लागणार आहे, तुम्हाला पेन्सिल लागणार आहे, तुम्हाला वेगवेगळे रंग लागणार आहेत. तर हे जे आपण जे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जमवतो ना, हे जमवण्याचं काम हे मध्यमा करते. म्हणजे आपलं आपलं जे विशुद्धी चक्र आहे, म्हणजे जो कंठ आहे ना, तो हे जे आहे ते इन्स्ट्रुमेंट आहे, जे मध्यमेचं इन्स्ट्रुमेंट आहे. आणि मग आपल्या मुखावाटे वैखरी प्रकट होते. म्हणजे जे आपण बोलतो ते वैखरी मार्फत प्रकट होतं. आणि ही वैखरी जी आहे, म्हणजे आपण हा प्रवास बघितला परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी, ह्या 4ही वाणींनी जो भवसागर तयार झालेला आहे, हा भवसागर माझ्या भक्तांसाठी फक्त कमरे इतका आहे असं पांडुरंग सुचवतो आहे. हे सांगताना मला बहिणाबाईंची एक गोष्ट सांगावीशी वाटते की बहिणाबाईंच्या मुलांनी एकदा एक शिवी दिली आणि अपशब्द उच्चारला जेव्हा तो बाहेर खेळत होता. हे बहिणाबाईंच्या कानावर पडलं आणि हे आता आईला समजलंय असं म्हटल्यावर तो मुलगा जेव्हा आई समोर आला तेव्हा त्यांनी पहिलं तोंड बंद केलं. त्यांनी तोंड बंद केलं का? तर आई आता आपल्या जिभेला चटका देईल. पण बहिणाबाईंनी काय केलं? बहिणाबाईंनी त्याचा सदरा वरती करून त्याच्या बेंबीला चटका दिला. तर बेंबीला का बरं चटका दिला? कारण नाभी हे जे स्थान आहे हे त्या परावाणीचं स्थान आहे. आधी तुझ्या परेमध्ये हा अपशब्द काढण्याचा विचार आलाच कसा? तिथे मुळाशीच घाव घातला त्यांनी. हे बहिणाबाईंनी केलं. हे उदाहरण प्रित्यर्थ इथे दिलेलं आहे. सगळ्यांनी तसं करावं असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. कारण हे इथे फक्त आपल्याला उदाहरण चांगलं समजून घेण्यासाठी या संत मंडळींनी काय काय केलेलं आहे हे सांगण्यासाठी म्हणून मी इथे हे उदाहरण दिलं. तर असं हे प्रमाणम भवाब्दे रिदम मामकाना नितंब कराभ्या धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. असं हे 3ऱ्या श्लोकामध्ये या अष्टकमच्या आचार्य आपल्याला सांगतायत. आता हे 3 श्लोक जे आहेत ना
हे थोडेसे आपल्याला वेदांचं सार सांगणारे किंवा त्याचं वैदिक स्वरूप कसं आहे पांडुरंगाचं, त्याचं मूळ स्वरूप कसं आहे, हे ध्यान श्लोक त्याचं पांडुरंगाचं ध्यान कसं आहे हे समजवणारे होते. आता इथून पुढे पांडुरंगाचं मूळ स्वरूप कसं आहे म्हणजे कृष्णाचं मूळ स्वरूप कसं आहे इथे आपल्याला आचार्य सांगतायत. तर हा चौथा श्लोक कसा आहे? स्फुरत् कौस्तुभालं कृतं कंठ देशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पुरत् कौस्तुभालं कृतं कंठदेशे. तर विशुद्धी चक्र जे आपण मगाशी पाहिलं की मध्यमेचं जे स्थान आहे तिथे काय आहे बरं? तिथे कौस्तुभ मणी ह्या पांडुरंगाने धारण केलेला आहे. त्याच्या कंठ प्रदेशामध्ये कौस्तुभ मणी आहे. कौस्तुभ मणी जो आहे ना तो समृद्धीचं प्रतीक आहे. त्या कौस्तुभ मणी धारण करणाऱ्याला कधीच काही कमी पडत नाही. तर आता आपल्याला माहिती आहे की श्री विष्णूंची जी पत्नी आहे ती साक्षात समृद्धीची देवता जी लक्ष्मी आहे ती आहे. तिचं वर्णनही आचार्य इथे करतायत. तर ते कसं करतायत ते आपण बघूया. तर हा कौस्तुभ मणी जो धारण केलेला आहे तो पांडुरंगानी त्याच्या कंठ प्रदेशामध्ये धारण केलेला आहे. श्रियाजुष्ट केयूरकं श्रीनिवासं. श्रियाजुष्ट केयूर म्हणजे बाजूबंद आणि त्याच्यावर कुणाचा वास आहे बरं? त्या श्रीचा वास आहे. श्री म्हणजे पांडुरंगाची क्रियाशक्ती म्हणजे शक्ती स्वतःला 3 विभागामध्ये जेव्हा भागते तेव्हा ती ज्ञानशक्ती होते, क्रियाशक्ती होते आणि इच्छाशक्ती होते. आता ती जेव्हा क्रियाशक्ती होते, पांडुरंग कोण आहे बरं? हे महाविष्णूंचं स्वरूप आहे ते. विष्णू कोण आहे बरं? विष्णू ह्या जगाचं पालन करता आहे आणि पालन करण्यासाठी आता गंमत बघा कशी आहे की ब्रह्मदेव जे आहेत ते सृष्टीचं निर्माण कार्य करतात. निर्माण कार्य करताना त्या आपण कुठल्याही गोष्टीची निर्मिती करताना तुम्हाला घरात एखादा पदार्थ जरी बनवायचा आहे तरी तो पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर आधी काय पाहिजे? तो पदार्थ कसा बनवायचा ह्याचं ज्ञान पाहिजे. ब्रह्मदेव या सृष्टीचे रचयिता आहेत आणि म्हणून त्यांची शक्ती ही सरस्वती आहे जी ज्ञानाची देवता आहे. म्हणून त्यांच्यासोबत ज्ञानशक्ती आहे. पांडुरंग किंवा महाविष्णू हे जे आहेत हे पालन करता आहेत आणि म्हणून त्यांच्या बरोबर लक्ष्मी. आता सगळ्याचं पालन करायचं म्हणजे आपल्याला काय पाहिजे? आपल्याला समृद्धता पाहिजे, आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला प्रॉपर्टी पाहिजे. आपल्या मूढमतीमध्ये आपल्याला मानवाच्या मूढमतीमध्ये जे आपल्याला समजतं. पण व्यवहार चालवायचा असेल तर आपल्याला धन लागतं, समृद्धी लागते आणि त्याचं द्योतक असलेली क्रियाशक्ती साक्षात लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आणि पांडुरंगाच्या सोबत रुक्मिणीच्या स्वरूपामध्ये आहे. तर ही क्रियाशक्ती आहे. आणि इच्छाशक्ती म्हणजे आपण निर्माण केलेलं सगळं जे आहे ते आपल्याला पुन्हा नष्ट करायचं आहे. ही इच्छा सुद्धा मनात येणं याच्यासाठी जी शक्ती लागते ती इच्छाशक्ती म्हणजे काली किंवा पार्वती आहे. ही शिवासोबत आहे. तर असं ही तिन्ही देवांसोबत त्यांच्या तिन्ही शक्ती आहेत. जशी पांडुरंगासोबत ही क्रियाशक्ती आहे. आणि आता जसं आपण पाहिलं की पांडुरंग हा कर्मयोगी आहे. कर्मयोगी आहे म्हणून पांडुरंगाच्या हातामध्ये बळ पाहिजे. तो आपल्या हाताने 2 हातांनी सगळी कामं करतोय. हा पांडुरंग सगळ्या भक्तांची कामं 2 हातांनी करतोय. या अशा पांडुरंगाच्या हातामध्ये बळ पाहिजे म्हणून त्याच्या बाजूबंदामध्ये स्वतः शक्ती विराजमान झाली आहे स्त्री रूपामध्ये. आणि तो स्वतः त्या स्त्रीच्या स्त्रीरूपी क्रियाशक्तीच्या हृदयामध्ये निवास करतो म्हणून त्याला श्रीनिवासम असं सुद्धा म्हटलेलं आहे. शिवम शांतमीड्यम वरम लोकपालम. शिवम शांतमीड्यम म्हणजे जे कल्याणकारी आहे. शिवम म्हणजे काय? जे सगळ्यांसाठी शुभ आहे, जे सगळ्यांसाठी कल्याणकारी आहे. आणि ते असं कल्याणकारी आहे की ज्याच्यामुळे शांतता प्रस्थापित होईल,
असं हे कल्याणकारी रूप हे जे आहे, असा हा लोकपाल आहे. म्हणजे सगळ्या जो संसार गाडा हा चालवतो आहे, ह्यांचं पालन पोषण करणारा हा लोकपाल पांडुरंग आहे. म्हणून याला आचार्य इथे असं म्हणतायत, शिवम शांतमीड्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. आता आपण 5व्या श्लोकाकडे जाणार आहोत. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्ड स्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं. शरदाच्या चंद्रबिंबाप्रमाणे पांडुरंगाचं चारुहास्य आहे. आता चारुहास्य काय आहे ना, हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पण त्याच्या आधी शरदचंद्र बिंबाननं म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, जो शरद पौर्णिमेचा चंद्र आहे त्याच्याप्रमाणे पांडुरंगाचं श्रीमुख आहे, असं इथे आचार्य म्हणतायत. बरं, याला शरदचंद्राची का बरं उपमा दिलेली आहे? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे शरदाच्या पौर्णिमेला चंद्राचं प्रतिबिंब दुधामध्ये बघून ते दूध पिण्याची आपली जी आहे परंपरा आहे. तर का बरं हे शरदचंद्र बिंब आपण बघतो दुधामध्ये? कारण ह्याची कथा अशी आहे की जे आधी सूर्याचं तेज जे होतं ते इतकं प्रचंड तेज होतं की ते कुणालाच सहन होत नव्हतं. त्यावेळेला विश्वकर्मानी काय केलं बरं? विश्वकर्मानी सूर्याला अक्षरशः असं एक म्हटलं जातं की त्याचं जे तेज होतं ना, ते त्यांनी आपण छन्नी आणि हातोड्यांनी कसं एक मूर्ती साकारतो, तसं त्या तेजामधून एक आदित्याचं स्वरूप वेगळं केलं आणि ते जे छन्नीनी जे त्याचं जे एक्स्ट्रा तेज होतं ते त्यांनी काढून घेतलं आणि ते जे तेज होतं ते काढून घेतल्यानंतर सगळ्या देवांमध्ये ते तेज वाटलं. त्या तेजानी प्रत्येक देवाला एक आयुध दिलं. जसं श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र मिळालं, जसं शिवाला त्रिशूळ मिळालं त्या सूर्याच्या तेजामुळे, तसं सगळ्यांना सगळं मिळालं. आणि शेवटी जे तेज उरलं ते ह्या चंद्राने ग्रहण केलं आणि ते त्या चंद्राने स्वतःमध्ये ग्रहण केलं. आता चंद्राला जी जी ऊर्जा मिळते ती सूर्याकडूनच मिळते, हे भौगोलिक कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण इथे गोष्टी रूपामध्ये आपल्याला हे सांगितलं गेलंय की ते सूर्याचं तेज जे आहे ते चंद्राला मिळालेलं आहे. आणि ही घटना कधी घडलेली आहे? तर ती शरद पौर्णिमेला घडलेली आहे, ज्या दिवशी त्याचं तेज, चंद्राचं तेज जे असतं ते पराकोटीला असतं. म्हणून या तेजाप्रमाणे या पांडुरंगाचं श्रीमुख आहे. म्हणून शरदचंद्र बिंबा ननम चारुहासम. आता चारुहास म्हणजे काय बरं? तर आता आपल्याला आवडता पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा आपल्याला जी प्रसन्नता मिळते आणि त्या प्रसन्नतेतून आपल्या चेहऱ्यावर जे हास्य फुलतं त्याला चारुहास असं म्हणतात. तर आता पांडुरंगाच्या मुखावर चारुहास्य काय बरं? कारण आपल्या आवडीची लोक आपल्याला भेटायला येत आहेत, आपल्या दर्शनासाठी येत आहेत, हे बघूनच पांडुरंग खुश होतोय. आपल्याला त्या हा नाम्याची खीर चाखतो. तो त्यांनी जी दिलेली खीर आहे, भाबडेपणांनी दिलेली, नामदेवांनी जी खीर दिलेली आहे ती खाऊन पांडुरंगाच्या मुखावर ते चारुहास्य आलेलं आहे. तर इथे आचार्य हे चारुहास्य पांडुरंगाच्या त्या शरद पौर्णिमेच्या तेजाप्रमाणे झळकणाऱ्या श्रीमुखावर आहे, असं आचार्य इथे आपल्याला सांगतायत. लसत्कुंडलम क्रांत गंडस्थलांगम. तर लसत्कुंडलम क्रांत गंडस्थलांगम म्हणजे काय? तर कानामध्ये पांडुरंगानी मकर कुंड धारण केलेली आहेत. ह्या मकर कुंडलांची आभा पांडुरंगाच्या गंडस्थलावर पडलेली आहे. गंडस्थळ म्हणजे काय बरं? की कान आणि डोकं ह्याच्या मधला जो भाग असतो याला गंडस्थळ म्हणतात. तिथे ही आभा, मकर कुंडलांची आभा पसरलेली आहे आणि ह्या मकर कुंडलातून जी ऊर्जा निघते आहे तो प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. तो सगळ्यांसाठी कल्याणकारी आहे. म्हणून इथे कुंडल घातलेली आहे.
बरं आता इथे कुंडल घालण्याचं कारण काय बरं? का कुंडलं घातलेली आहेत? आपल्या 16 संस्कारांमध्ये एक महत्वाचा संस्कार आहे कर्णभेदन किंवा कर्णछेदन असं आपण त्याला म्हणतो. तर हे का बरं? आपल्याला 9 द्वार आपल्या शरीरामध्ये 9 द्वार सांगितलेली आहेत. जसे डोळे आहेत, मुख आहे, कान आहेत. ठीक आहे आणि आपली जे आपले मलनिस्सारण करण्यासाठी जी द्वारं आहेत, अशी 9 द्वारं आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एकच द्वार असं आहे जे आपण बंद करू शकत नाही, ते म्हणजे कान. तुम्ही कान जरी बंद केले तरी थोडासा आवाज तुमच्या कानावर पडतो. तुम्ही डोळे बंद करून तुम्ही असं ठरवू शकता की मी बघणार नाही. तोंड बंद करून तुम्ही असं बोलू शकता की मी आता काही बोलणार नाही. पण तुम्ही कानांवर हात जरी ठेवला तरीही तुम्हाला ऐकायला येतच. तर असं हे जे कान आहेत, म्हणून त्याची ऊर्जा आपल्या आतमध्ये जी ऊर्जा जाते कानांमधून, ती ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी म्हणून आपल्या ऋषीमुनींनी इथे 16 संस्कारामध्ये कर्णछेदन हा संस्कार आपल्याला सांगितलेला आहे, की तिथे कुंडल धारण करायची आहेत, जेणेकरून ती ऊर्जा बॅलन्स होईल. आणि अशीच मकर कुंडल पांडुरंगाने धारण केलेली आहेत त्याच्या कानामध्ये आणि ह्या कुंडलांची आभा त्याच्या गंडस्थलावर पडलेली आहे असं आचार्य इथे सांगतायत. जपाराग बिंबाधरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जपाराग बिंबा म्हणजे त्याचं जे शरदचंद्राप्रमाणे जे मुख आहे त्याची आभा जी आहे ना ती जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आहे. जपा कुसुम म्हणजे जास्वंदीचं फूल. जास्वंदीचं फूल काय आहे? हे मेडिसिनली उपयुक्त असं हे फूल आहे. तर हे फूल काय करतं बरं? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आयुर्वेदामध्ये जास्वंदीचं फूल म्हणजे तुमचे केस गळत असतील किंवा तुम्हाला आणखीन काही बेसिकली जास्वंदीमध्ये अँटीऑक्सिडंट असे काही घटक द्रव्य असतात. त्यांचा वापर आयुर्वेद करून घेतं आणि त्याच्यामुळे जे आहे आपल्याला तुम्ही असं म्हणू शकता की चिरतारुण्य राखण्यासाठी ज्या काही हर्ब्स असतात त्याच्यापैकी एक हर्ब्स जी आहे ते जास्वंद आहे. आणि असं जपाराग बिंब म्हणजे त्याच्या मुखावर अशी लाल कुसुमाची कांती त्या तेजपुंज मुखावर पसरलेली आहे. कंज नेत्रम. आता आपल्याला तुलसीदासांचा तो श्लोक आपल्याला माहितीच आहे की नवकंज लोचन कंज मुखकर कंज रूपकंजारण म्हणजे कंज म्हणजे कमळ. ह्या कमळासारखं ह्या पांडुरंगाचं नेत्र आहे. कमलनयन आहे. कंज म्हणजे कमळाचं फूल. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते मला की एकदा महाविष्णू हे शिवाची आराधना 1008 कमल दलांनी करत होते. अशा वेळेला शिवांनी परीक्षा बघण्याचं ठरवलं आणि एक कमल पुष्प त्यांनी लपवून ठेवलं. त्यावेळेला जेव्हा श्री विष्णूंच्या हे लक्षात आलं त्यावेळेला विष्णू साक्षात आपला जो डोळा आहे तो काढायला तयार झाले. तर डोळा का बरं काढायला झाले? कारण विष्णूंना एक नाव कमलनयन सुद्धा आहे आणि त्यांचा डोळा हा कमळाप्रमाणे आहे म्हणून ते डोळा अर्पण करायला म्हणून ते त्यांनी बाण असा इथे डोळ्यासमोर रोखला. तेवढ्यात शिव प्रकट होऊन विष्णूवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना सुदर्शन चक्र दिलं. शिवांनी विष्णूला सुदर्शन चक्र दिलं. डोळ्यांनी आपण काय करतो बरं? दर्शन करतो. ज्या डोळ्यांनी चांगलं दर्शन होतं याला सुदर्शन म्हणतात. विष्णूंनी हातात काय धारण केलेलं आहे? सुदर्शन चक्र धारण केलेलं आहे. तर अशा कमळाप्रमाणे ज्याचे नेत्र आहे असा पांडुरंग जो आहे तो परब्रह्म लिंगाचं एक स्वरूप आहे. त्याला मी भजतो म्हणून आचार्य म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पुढचं श्लोक आपण घेऊया. किरीटोज्वलत् सर्वदिक्रांत भागम किरीटोज्वलत् सर्वदिक्रांत भागम सुरैरर्चितं दिव्यरत्नैर्नरर्घे त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किरीटोज्वलम सर्व दिक्रांत भागम. आता इथे ना श्रीकृष्णाचं वर्णन आलेलं आहे. तर श्रीकृष्णाचं वर्णन, कारण पांडुरंग कोण आहे शेवटी? तो गोपवेशधारी श्रीकृष्णच आहे ना. तर इथे श्रीकृष्णाचं मूळ स्वरूप आचार्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या श्रीकृष्णाने काय केलंय बरं? त्या श्रीकृष्णाने एक किरीट म्हणजे मुकुट धारण केलेला आहे, ज्याची आभा सगळी सर्वदूर पसरलेली आहे. आणि त्या त्या ज्या ते जे श्रीकृष्णाचं स्वरूप आहे, त्याचे हे विविध देव जे आहे ते वेगवेगळ्या रत्नांनी त्याची आरती करता आहेत, त्याची पूजा करता आहेत. सुरैरर्चितर दिव्य रत्नैनरर्गे. म्हणजे कोणाची अर्चना करतायत? हे सुरगण या श्रीकृष्णांची अर्चना करता आहेत, वेगवेगळ्या रत्नांनी त्यांची अर्चना करतायत. त्रिभंगा कृतीम बर्हमाल्यावतंसम. तर बर्हमाल्यावतंसम म्हणजे जे मोरपीस धारण केलेलं आहे, जो गळ्यामध्ये हार धारण केलेला आहे, तर असं जे आहे हे श्रीकृष्णाचं स्वरूप त्रिभंगाकृती आहे. आणि त्रिभंगाकृती श्रीकृष्ण बकुळीच्या झाडाखाली उभा राहून किंवा कदंब वृक्षाखाली उभा राहून पावा वाजवतो आहे किंवा वेणू वाजवतो आहे, ह्याचं वर्णन जे आहे ते आपल्या पुढच्या श्लोकामध्ये आचार्य करतायत. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. तर कदंब वृक्षाखाली हा जो गोपाल आहे तो बासरी वाजवतो आहे, तो वेणू वाजवतोय. आणि त्या वेणूचा नाद कसा आहे बरं? चरंतम दुरंतम म्हणजे अव्याहत वाजणारा जो आहे तो नाद आहे. आता काय होतं ना, जेव्हा एखादा साधक त्याच्या साधनेमध्ये, आता कुंडलिनीचं स्वरूप आपल्याला माहिती असतं की मूलाधार चक्र असतं, त्याच्यानंतर इथे जे आहे ते हृदयाच्या जवळ अनाहत चक्र असतं. हे जेव्हा एखाद्या साधकाचं चक्र ऍक्टिव्ह होतं, तेव्हा साधकाला दिव्य प्रेमाची अनुभूती होते. आणि हे हीच कुंडलिनी जेव्हा विशुद्धी चक्रापर्यंत येते, त्यावेळेला मात्र त्यांना एक एक विविध आवाज येऊ लागतात, विविध आवाज ऐकू येऊ लागतात. कुणाला घंटानाद ऐकू येतो, कुणाला बासरीचा नाद ऐकू येतो, असे 16 प्रकारचे आवाज सांगितलेले आहेत. आणि त्याच्यातला सगळ्यात शेवटचा जो नाद आहे तो परब्रह्म ओंकाराचा नाद आहे. तर ह्या वेणूचा नाद ज्या अनाहत चक्रामध्ये अव्याहत वाहतो आहे, असं परब्रह्म त्या कदंब वृक्षाखाली अव्याहत म्हणजे अविरत बासरी वाजवत आहे. आणि त्यांनी गोपवेश धारण केलेला आहे, हा गोपाल आहे. जेव्हा जेव्हा ह्या पृथ्वीवर असुरी शक्तींचं प्राबल्य वाढलेलं आहे, त्यावेळेला ह्या धरतीने कोणाचं स्वरूप धारण करून ती विष्णूंना याचना करायला गेलेली आहे? तर ती गायीचं स्वरूप धारण करून विष्णूंकडे याचना घेऊन गेलेली आहे की मला ह्या असुरी शक्ती ज्या प्रबळ झालेल्या आहेत माझ्यावर, त्याच्यापासून माझं रक्षण करा. हे ती गायीच्या स्वरूपात जाऊन सांगते आहे. म्हणून विष्णूंचं एक नाव गोविंद असंही आहे. हा गोविंद साक्षात त्या गोकुळामध्ये, त्या त्या वृंदावनामध्ये गोपवेश धारण त्यांनी केलेला आहे. म्हणून आचार्य म्हणतायत स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवावृंदकानंदनम चारुहासम. आता आपण चारुहास शब्द परत पहिल्यांदा आलेला आहे. गवावृंदकानंद तो त्याच्या सगळ्या मित्रांसोबत, त्यांच्या सगळ्या गोपिकांसोबत त्यांनी सगळं आणलेलं जे अन्न आहे ते तो ग्रहण करतोय, अगदी आनंदाने तो ग्रहण करतो आहे. आणि ते सगळं अन्न वाटून घेऊन स्वतः ग्रहण करून आपल्या मित्रमंडळींना खाऊ घालून
सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर तसंच चारू हास्य आहे. म्हणून आचार्य इथे म्हणतायत गवावृंद कानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता आपण स्तोत्राच्या शेवटाकडे येतो. अष्टकम म्हटलंय आपण. या अष्टकम मध्ये आता आपण शेवटच्या श्लोकावर आलो. काय आहे हा शेवटचा श्लोक बघूया आपण. अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकं तुरीयम प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. बघा, कर्मयोगापासून म्हणजे आता अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, ज्याचा प्राण, ज्याची प्राण संजीवनी स्वतः रुक्मिणी आहे असा हा पांडुरंग अजम रुक्मिणी. आता रुक्मिणीच इथे का आचार्यांनी वर्णन केलेलं आहे बरं? भक्ती कशी असावी हे जेव्हा आचार्य सांगतायत तेव्हा ते सांगतायत की भक्ती ही रुक्मिणीसारखी असावी. रुक्मिणींनी श्रीकृष्णाला बघितलं नव्हतं. तिने फक्त काही ब्रह्मवृंदांकडून श्रीकृष्णाचं वर्णन ऐकलं होतं आणि हे जे वर्णन ऐकून ही रुक्मिणी, ही विदर्भ देशाची राजकन्या, ते फक्त वर्णन ऐकून त्याच्या प्रेमात पडलेली आहे. आणि जेव्हा तिचं लग्न ठरलेलं आहे तेव्हा मात्र तिने न राहून एका ब्राह्मणाकरवी श्रीकृष्णाला पत्र पाठवलेलं आहे की तू ये आणि मला ह्यातून सोडवून घेऊन जा. ज्याला आपण पाहिलेलं नाही अशी आपण भक्ती करतोय. आता साधारण वारकरी जेव्हा जातोय वारीमध्ये तो पांडुरंगाला पाहतोय का हो? पांडुरंगाचं दर्शन आषाढी एकादशीला होत नाहीये त्याला. कितीतरी लाखो लोक तिकडे जात आहेत. त्या लाखो लोकांना एका दिवसात दर्शन कसं बरं होईल पांडुरंगाचं? पण तरीही ते विठ्ठल नाम घेऊन ते चाललेले आहेत वारी, अविरत चाललेले आहेत. त्यांची भक्ती ही रुक्मिणी सारखी भक्ती आहे. आणि ही रुक्मिणी पांडुरंगाची सहचर्य आहे. पांडुरंगावर रुसून जरी ती दिंडीरवनात आलेली आहे तरी पांडुरंगही तिच्या मागे मागे आलाय. आणि हे दोघंही येऊन या महाराष्ट्र देशाला त्यांनी समृद्ध केलेलं आहे, भक्तिभावानी समृद्ध केलेलं आहे. ही रुक्मिणी कितीही जरी पांडुरंगावर नाराज असली तरी ती आपल्या मुलांवर नाराज नाहीये, आपल्या भक्तगणांवर नाराज नाहीये. जेव्हा तुकोबांच्या आवडीच्या पायामध्ये काटा रुतला होता तेव्हा पांडुरंगाने रुक्मिणीलाच पाठवलेलं. आपण देवबाभळी नाटक पाहिलं असेल. आता ह्या अर्थात लोककथा आहेत, याची शहानिशा करून आपण इथे बघणार नाही आहोत. आपण इथे भावदर्शन घेणार आहोत. भाव कसा आहे, या भक्तांना या अवघ्या वारीमध्ये काय हवंय काय नकोय हे कोण बरं बघतं? हे रुक्मिणी स्वतः बघते. ती आई आहे आपल्या सगळ्याची. महाराष्ट्र हे तिचं माहेर आहे. आणि आपल्या माहेरच्या माणसांकडे कायम झुकतं माप असतं एखाद्या स्त्रीचं, असतं की नाही? आपण सगळे जे आहोत ते तिच्या माहेरची माणसं आहोत. आणि तशी ती आपल्या मातृप्रेमाने जशी आई आपल्यासाठी बघते, जशी विठुमाऊली आपल्यासाठी आहे, तशी ही रुक्मिणी आपल्यासाठी प्रत्येक भक्तासाठी आहे. म्हणून इथे आचार्य म्हणतायत की भक्ती करा. कोणासारखी करा तर रखुमाई सारखी भक्ती करा. आणि ती रखुमाई सारखी भक्ती केल्यानंतर तुम्हाला विठ्ठल प्राप्ती होईल असं आचार्य इथे सांगतायत. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकं तुरीयम. बघा, कर्मयोगापासून आपली जी सुरुवात झाली होती तिथे आता आचार्यांनी आपल्याला कैवल्य स्वरूपावर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे द्वैतातून अद्वैत दर्शन इथे आचार्य आपल्याला घडवत आहेत. तर ही तुरीय अवस्था काय आहे बरं? इथे जे
तुरीय अवस्था आचार्यांनी म्हटलेली आहे. इथे तुरीय अवस्था ही आहे की आपण ह्या जगाशी अटॅच नसतो आणि तरीही आपण अवेअर असतो की जगामध्ये काय सुरू आहे. जसा तुकाराम बुवांनी प्रपंचात राहून परमार्थ केला आहे, ही जी अवस्था आहे ही तुरीय अवस्थेशिवाय साधता येत नाही. ही समाधीमधली एक अवस्था आहे. आपल्या ज्या अवस्था आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, तुरीय, अशा ह्या शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. मनातून शरीराकडून मनाकडे जाणाऱ्या ह्या अवस्था आहेत. त्यापैकी एक तुरीय अवस्था आहे आणि ही तुरीय अवस्था प्राप्त झाली की आपल्याला कैवल्य दर्शन होतं. त्या अद्वैताची अनुभूती होते, त्या कैवल्याची अनुभूती होते, असं आचार्य इथे सांगतायत. प्रसन्नम प्रपन्नार्थी हम देव देव. त्या तुरीय अवस्थेला, त्या अद्वैत दर्शनाला आचार्य म्हणतायत की प्रसन्न रूपाने आपण स्वतः देवदेव. आचार्य आता अद्वैताचे प्रणेते आहेत. ते अद्वैतापासून कधीच दूर गेले नाही. त्यांनी द्वैतातून अद्वैत कसं साध्य करायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आचार्य इथे म्हणतायत अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्तिहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. इथे अष्टक संपलेलं आहे. पण आता मानव काय आहे, मानवाला आपल्याला फलश्रुती महत्वाची असते. म्हणून इथे फलश्रुतीमध्ये आचार्य म्हणतायत स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदम हे स्वरम स्तवम पांडुरंगस्य वै पुण्यदम ये पठेत्यैकचित्तेन भक्त्याच नित्यम भवाभो निधिं ते तिरोंपांत काले हरेरालयम शाश्वतम प्राप्नुवन्ति. म्हणजे हे पांडुरंगाष्टकम जो एकचित्ताने नित्य पठनात ठेवेल त्याला हरेरालयम, हरीचं आलय शाश्वत काळासाठी प्राप्त होईल, असं आचार्य इथे आपल्याला ग्वाही देत आहेत. अद्वैताचे प्रणेते आपल्याला इथे सांगतायत की तुम्हाला ते हरेरालयाची प्राप्त होईल जेव्हा तुम्ही हे पांडुरंगाष्टकम जे आहे ते एकचित्तानी पठण कराल. आता आपण हे पांडुरंगाष्टकम बघितलं. आपण ही वारी आता बघतोय, गेले 21 ते 18 दिवस ही वारी चाललेली आहे. ह्या वारीमध्ये आपण भगवद्गीतेतले सगळे योग बघतोय. हा जो संसारामध्ये असलेला वारकरी आपला घरदार सोडून इथे निघतोय, पण तो कर्म सोडत नाहीये, तो कर्मयोग करतोय. कर्मयोगातून पांडुरंगाचं नाव मुखावर आहे, तो भक्तियोग करतोय. त्या भक्तियोगातून त्याला सांख्य दर्शन घडतंय, म्हणजे त्या परमतत्वाची अनुभूती होते आणि मग त्याला विश्वरूप दर्शन घडतंय. मग त्याला वैकुंठाचं दर्शन घडतं आहे. म्हणून पंढरपूरला भूवैकुंठ म्हटलेलं आहे, जिथे ह्या चारही अवस्था कुंठित होतात. जिथे वैखरी कुंठित होते ते वैकुंठ. म्हणून हे पंढरपूर म्हणजे साक्षात वैकुंठ भूमी आहे, असं आचार्य आपल्याला इथे म्हणतायत. एवढं बोलून मी माझं आजचं श्लोकावरचं भावदर्शन इथे थांबवतो आहे. हे भावदर्शन, मी काही संस्कृत एक्सपर्ट नाहीये. मला स्तोत्र वाचून, मला काही गोष्टी ऐकून जे मला सुचलं ते मी माझ्या भावामध्ये इथे मांडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या आषाढीच्या शुभमुहूर्तावर तुमच्या सगळ्यांसमोर मी हे गुरुप्रेरणेने मांडलेलं आहे. त्यामुळे जे काही तुम्हाला आवडलेलं असेल ते केवळ आणि केवळ गुरुप्रेरणेने स्फुरलेलं आहे आणि जे काही चुकलेलं असेल ते तुमच्यापेक्षा लहान समजून मला माफ करा, इतकंच मी तुम्हाला सांगतो. आणि त्या पांडुरंगाशी तुम्हीही एकरूप व्हा. तुम्ही ते भावदर्शन तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्हाला सगळ्यांना घडू दे, अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी ह्या इथे माझ्या शब्दांना विराम देतो. शुभम भवतु. स्वस्ति. धन्यवाद. आता इथे जे उपस्थित आहेत त्यांना काही सूचना करायच्या असतील, त्यांना काही फीडबॅक द्यायचा असेल
तर त्यांनी अवश्य द्यावा. मी तुमच्या सूचनांवर नक्की काम करीन आणि जे काही तुम्हाला मांडायचं आहे, तुम्हाला तुमचे काही विचार मांडायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही मांडू शकता. तर आता हे व्यासपीठ तुमच्या सगळ्यांसाठी, हे व्हर्च्युअल व्यासपीठ तुमच्या सगळ्यांसाठी ओपन आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन, ज्यांना प्रकट व्हायचं असेल त्यांनी अवश्य प्रकट व्हा. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, कोण बोलते? हा, मी हर्षा कोपर्डे बोलत आहे. हा, बोला. नाशिक वरून. बोला. तर पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल वेगळा आणि रुक्मिणी वेगळी आहे, म्हणजे ती रुसून तिकडे जाऊन बसली असं आहे ते. तर ती काय कथा आहे, ती का रुसली? कारण हा. सहसा आपण म्हणजे जोडीने असतात ना देव, जर दोघं असले तर जोडीनेच असतात, पण इथे अशी ती वेगळी रुसून बसली, ती काय कथा आहे? हो, नक्की सांगतो. तर ती कथा अशी आहे की एकदा द्वारकेला श्रीकृष्णाला राधेची खूप आठवण आली आणि ह्या राधेची आठवण आल्यानंतर त्यांनी आपल्या मायेनीच एक माया राधा निर्माण केली आणि माया राधा निर्माण केली. हे रुक्मिणीने पाहिलं आणि रुक्मिणीला फार वाईट वाटलं की मी आता पत्नी असून सुद्धा अजूनही ते राधेला विसरलेले नाहीयेत आणि ते राधेला ती माया राधा का असेना तरी त्यांनी इथे तिला निर्माण केलंय. हे बघून ती रुसली आणि एखादी स्त्री रुसल्यानंतर ती कुठे जाते? ती माहेरी जाते. म्हणून ती दिंडीर वनामध्ये आलेली आहे आणि मग तिला शोधत शोधत स्वतः श्रीकृष्ण सुद्धा तिथे आलेला आहे. दिंडीर वन म्हणजे आजचं पंढरपूर आणि ती तिथे आली. तिथे श्रीकृष्ण तिला शोधत शोधत आला आणि ही राही सुद्धा म्हणजे राधा इथे आल्यानंतर राही झाली. म्हणून आपण विठ्ठलाच्या आरतीमध्ये असं म्हणतो ना, राही रखुमाबाई राणी या सकळा. ती राहीबाई म्हणजे स्वतः राधा आहे. राधा ही श्रीकृष्णाची प्रेमशक्ती आहे. जेव्हा पांडुरंग इथे आला तो आपल्या सगळ्या भक्तांच्या प्रेमापोटी आलेला आहे. मग त्याची प्रेमशक्ती त्याच्या बरोबर नको का? ही प्रेमशक्ती म्हणजे राधा आहे आणि तो राधेला घेऊन इथे आलेला आहे आणि त्या घटनेला ही बघून ती रुक्मिणी रुसलेली आहे. म्हणून रुक्मिणीचं वेगळं मंदिर आणि पांडुरंगाचं वेगळं मंदिर आहे. अशी ही गोष्ट आहे. पण ती गोष्ट म्हणूनच आहे, त्याला सायंटिफिक पुरावे असे काही नाहीयेत. पण हा आज आपला विषय भावदर्शनाचा आहे म्हणून इथे ही गोष्ट अगदी चपलक बसते. म्हणून ह्या दोघांची मंदिरं इथे वेगवेगळी आहेत पंढरपूरला. धन्यवाद. पण मग मंदिर बांधताना जे कोणी म्हणजे आता बांधकाम करणारे होते राजे वगैरे, त्यांनी त्या कथेनुसार बांधलं का मग ते? पण तरी ते एकत्र म्हणजे मंदिरात दोन्ही ठेवू शकले. कसं आहे, हे तत्कालीन समाजाच्या गोष्टी आहेत. या मंदिरं जे आहेत ती आजकाल म्हणजे 1000-1200 वर्षापूर्वी बांधली गेलेली मंदिरं आहेत ती. ठीक आहे. आणि ही मंदिरं जी बांधली गेली ना, ती कशाच्या तत्वावर बांधली गेली? तर बघा, इथे इथे विठ्ठल आणि रुक्मिणी वेगवेगळे आहेत. हे आपल्याला परंपरेने आपल्या मनावर बिंबवलेलं आहे आणि म्हणून तिथे दोघांची मंदिरं वेगळी वेगळी आहेत. कळलं का? बघा कसं आहे ना, मंदिर जरी बांधायचं तरी राजांनी कधी लोकांच्या मनामध्ये ज्या कथा आहेत त्याला धक्का पोहोचवलेला नाहीये. हे लक्षात आलं का तुमच्या? कारण कसं आहे की लोकपरंपरेमध्ये ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याचा आदर करून नेहमी ही राजांनी मंदिरं बांधलेली आहेत. आणि आता हा विठ्ठल, आता हे जे स्वरूप घडलेलं आहे ना, विठ्ठलाची मूर्ती जी घडलेली आहे, आता अशी ही कथा आहे की ही विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी ही विठ्ठलाची मूर्ती तिथे नेली होती. मग नाथ महाराजांच्या आजोबांनी म्हणजे भानुदास महाराजांनी परत हम्पीवरून ती मूर्ती इथे आणली. म्हणजे आज तुम्ही जे
50 रुपयाच्या नोटीवर जो रथ बघता, हम्पीचा विजय विठ्ठल रथ, हम्पीच्या मंदिराचा, तो तिथला आहे. म्हणून आपण पंढरपूरला, म्हणजे ती भक्तीची परंपरा जी आहे ना, जरी विठ्ठल इथला असला तरी विठ्ठल रुक्मिणीची भक्तीची परंपरा जी आहे ती आपली साऊथ मधून म्हणजे कर्नाटक मधून इथे आलेली आहे. आणि म्हणून पांडुरंगाला कानडा राजा पंढरीचा असं सुद्धा म्हटलेलं आहे. पण ह्या सगळ्या लोककथा आहेत आणि तत्कालीन राजांनी कधीच त्या लोककथांना धक्का न लावता तिथे उपासना सुरू केलेली आहे. म्हणून इथे रुक्मिणीचं आणि पांडुरंगाचं मंदिर वेगवेगळं आहे. आणि असंही म्हटलं जातं की पांडुरंगाचं मंदिर आधी बांधलं गेलेलं आहे आधीपासून, रुक्मिणीचं मंदिर फार नंतर बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याची नक्की काय असं वेगळं वेगळं का बांधलं, पण पांडुरंग पहिल्यापासून तिथे खरं तर एकटाच होता. नंतर रुक्मिणीचं मंदिर तिथे बांधलं गेलेलं आहे. या कथेनुसार वेगळं असं तिथे बांधलं गेलेलं आहे. अशी हे मला इथे सांगावं असं वाटतं. धन्यवाद. खूप छान सांगितलं आणि संपूर्ण सेशन खूप छान झालं बरं का. थँक्यू. छान. धन्यवाद. तर मला बोलायचं आहे. हा बोला. छान झालं पांडुरंग अष्टक. अशी शंकराचार्यांची अनेक अजून अष्टक आहेत, म्हणजे हो. कालभैरव अष्टक आहे, लक्ष्मी अष्टक आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, गुरुपादुका अष्टक आहे. ते असं तुम्ही घेतले तर छान वाटेल ना. हो ऍक्च्युली खूपच चांगली आहेत सगळे. हो ना. विरासतच्या चॅनलवरच आपण गेल्या वर्षी एक हा. उपक्रम केला होता स्तोत्रांची गोष्ट. आणि हो. विरासतच्या चॅनलवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे अन्नपूर्णेचं स्तोत्र मिळेल. हो, अन्नपूर्णेचं आहे. काल भैरवाष्टकम स्तोत्र मिळेल तिकडे. हो. आदित्य हृदयम हो. स्तोत्र तिथे मिळेल. हो. तर अशा कथा आपण तिकडे घेतलेल्या आहेत. तर बर. विरासतच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला ते अच्छा, पाहायला बर मिळेल. बघते. हो, छान. आजचंही खूप सुंदर झालं. छान धन्यवाद. वाटलं एकादशीच्या दिवशी आणि ऐकायला मिळालं. छान योग आला. छान. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मला एक विचारायचं होतं क्वेश्चन. हा बोला. मी सचिन बोलतोय सर. हा. मला सर एक विचारायचं होतं की वारी जे पंढरपूरला लोक जातात ते आता प्रत्येक महिन्याला एकादशी असते, 2 एकादशी असतात. पण आषाढी एकादशीलाच लोक वारी म्हणजे का करतात, म्हणजे त्याचं म्हणजे काय कारण असतं? सांगतो. 2 एकादशी फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक महिन्यात एकादशी असते, पण 2 एकादशी महत्वाच्या ह्याच्यासाठी आहेत. आजची आषाढी एकादशी म्हणजे त्याला देवशयन एकादशी असं सुद्धा म्हणतात. आणि दिवाळीच्या वेळेला जी येते ती कार्तिकी एकादशी, त्याला उत्थान एकादशी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आजची एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि महाविष्णू जे आहेत ते योगनिद्रेत जातात. योगनिद्रेत जाताना असुरी शक्ती प्रबळ होतात. अशा वेळेला आपल्याकडे चातुर्मासाची परंपरा आलेली आहे आणि चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्य सांगितली गेलेली आहेत. ही व्रतवैकल्य करून आपण तेवढीच ऊर्जा निर्माण करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण एखादं प्रोजेक्ट करतो आहे समजा, आणि त्या प्रोजेक्टचा एखादा लीडर आहे. तो लीडर जेव्हा ऍबसेंट असतो तेव्हा आपल्याला जास्त एफर्ट्स टाकावे लागतात. तर हे आपण या चातुर्मासात हे एफर्ट्स आपण टाकतो आणि म्हणून ही वारी लोक करतात की आम्हाला ती ऊर्जा पुढील 4 महिन्यांसाठी मिळू दे, म्हणून हे लोक करतात. आणि ह्याच्यासाठी ही देवशयनी एकादशी महत्वाची आहे. आणि नंतर कार्तिकी एकादशी, तेव्हा कार्तिकी वारी सुद्धा लोक करतात. ह्या वारकरी संप्रदायामध्ये परत वारी करणारी लोक सुद्धा आहेत. म्हणजे दर महिन्याला वारी करतात. असे चालत जाणारी लोक आहेत, परत येतानाही चालत येणारी लोक आहेत. तर अशी बरीच लोक आहेत वारकरी संप्रदायामध्ये. पण मुख्य जी लाखो लोक निघतात ती ह्या 2 वेळेला निघतात, आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी. दुसरी महत्वाची गोष्ट की हा जो काळ आहे ना, हा बदलाचा काळ असतो. पाऊस पडत असतो, सृष्टी तिचं नवं स्वरूप धारण करत असते. अशा वेळेला खूप ऊर्जेची गरज असते. अशा वेळेला ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही वारी म्हणजे काय आहे? वारी म्हणजे ही साधनाच आहे. ही क्रिया साधना आहे. क्रियाशक्तीची ही साधना आहे. ही आपण करत असतो.
म्हणून ह्या साधनेतून जी ऊर्जा निर्माण होते ती पुढच्या 4 महिन्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं जास्त महत्व आहे, असं मला सांगावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आणि ही ना कलेक्टिव्ह साधना आहे, म्हणजे तुम्ही एकटे नामस्मरण करताय त्यांचा जो परिणाम आहे ना तो तुमच्या तुमच्या वेलबिंग साठी होईल. पण जेव्हा तुम्ही सगळे लोक एकत्र येऊन विठू नामाचा गजर करताय तेव्हा लोककल्याण होतं. ही त्याच्या मागची भावना आहे, ही वारीच्या मागची भावना आहे. म्हणून ही वारी करतात. धन्यवाद. आणखीन कोणाचे काही प्रश्न, कोणाचा काही फीडबॅक असेल तर आपण 1-2 फीडबॅक घेऊ आणि नंतर थांबू. मी विचारू का अजून एक प्रश्न? हो, विचारा ना. म्हणजे ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. माझ्या आईचा असा प्रश्न आहे की एकादशीला भगर का नाही खात? त्याचं आता ह्याच्याशी बघा तुम्हाला कारण माहित असेल तर सांगा तिच्या संतुष्टीसाठी. आणि दुसरा प्रश्न असा आहे की पांडुरंगाला हरिहर का म्हणतात? ओके. एकादशीला भगर खा नाही खात. एकादशीला खरं तर म्यूटवर जा कोणीतरी. तर एकादशीला ना खरं तर काहीच खात नाही. फक्त काहीच पाणी सुद्धा प्यायचं नसतं. निर्जला एकादशी एक वेगळी असते, पण ह्या एकादशीलाही काही खात नाही. ज्यांना सस्टेन होत नाही त्यांनी हे पदार्थ खाल्ले तर चालतात. दुसरी गोष्ट, भगर हे धान्य आहे. आता हा पावसाळ्याचा काळ आहे. पावसाळ्याच्या काळामध्ये जसं आपण श्रावण महिना पाळतो ना की तेव्हा काही जे नॉनव्हेज खाणारी लोक असतात ते मुद्दामून नॉनव्हेज खात नाही का, तर त्याची उत्पत्ती होत असते त्यावेळेला. तर धान्याची उत्पत्ती ह्या वेळेला होत असते शेतीमध्ये, ते रुजलं जातं म्हणून भगर खात नसावीत असा माझा एक तर्क आहे. हा तर्क वेगळा असू शकतो, हे मी मान्य करतो. याच्यासाठी वेगळी कारणं असू शकतात, पण साबुदाण्याची खिचडी ही खाऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण साबुदाणा हा सुद्धा आपल्या देशातला नाहीये, तो बाहेरून आपल्याकडे आलेला आहे. बटाटा सुद्धा बाहेरून आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे फळ आणि दूध इतकं घ्यावं, ते पण ज्याला जमणार नाही निर्जला एकादशी किंवा काही खाता पिता एकादशी न करता जमणार नाही त्यांनी असं करावं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. दुसरा प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे की पांडुरंगाला हरिहर का म्हटलं जातं. आता आपण ह्या स्तोत्रामध्ये आपण पाहिलं की सारखं सारखं येत होतं परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. तर ह्या पांडुरंगानी आपल्या डोक्यावर स्वतः शिवलिंग धारण केलेलं आहे. आणि म्हणून आता असंही एक सांगितलं जातं की पहिली वारी जी केली ती शिवशंकरांनी वारी केली. आणि हा शिवशंकर जेव्हा कैलासावरून पंढरपूरला आला तेव्हा पांडुरंग अक्षरशः त्या शिवशंकराला डोक्यावर घेऊन नाचला असंही काही एका लोककथांमध्ये येतं. तर त्याचंच एक द्योतक म्हणून पंढरपूरची जी पंढरीची जी मूर्ती आहे, पांडुरंगाची जी मूर्ती आहे, त्यांनी डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. म्हणून त्याला हर स्वरूप असं म्हटलं जातं. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव, असं त्याचं उत्तर सांगता येईल. कौंडिण्यपूर हे विदर्भामध्ये आहे. रुक्मिणी म्हणजे साक्षात लक्ष्मी, तिने अवतार घेतला तिथे. आणि तिथे काय म्हणतात, वर्धा नावाची नदी सुद्धा आहे. तर विदर्भ हे महाभारताच्या काळामध्ये फार एक मोठं राज्य होतं. आणि तिथे म्हणजे रुक्मी जो होता, तो जो भाऊ होता रुक्मिणीचा, त्यांनी रुक्मिणीचा जे विवाह होता तो दुसऱ्या बरोबर, म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे शिशुपालाबरोबर ठरवला होता. पण रुक्मिणीचं प्रेम श्रीकृष्णावर असल्यामुळे तिने मग श्रीकृष्णाला पत्र लिहिलं आणि मग श्रीकृष्ण तिकडे येऊन रुक्मिणीला घेऊन गेला. पण रुक्मिणीची अशी विदर्भातली अशी लीला काही वेगळी सांगता येत नाही. म्हणजे तिची
रुक्मिणीची तिकडे विदर्भात आल्यानंतर काय लिहिलंय, जसं आपल्याला सीतेबद्दल बरंच ऐकायला मिळतं की सीता जनकाची कन्या होती, ती त्याला हे भेटताना मिळाली, म्हणजे नांगरताना मिळाली, आणि सीतेनी स्वतः शिवधनुष्य उचललं होतं. अशा सीतेच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात, पण रुक्मिणीची गोष्ट आपल्याला तितकी समजत नाही किंवा तितकं लिहिलं गेलेलं नाहीये त्याच्याबद्दल. फक्त जे काय म्हणतात त्याला, आपल्याला रुक्मिणीचा एवढाच महाभारतामधला उल्लेख येतो की ती विदर्भाची कन्या आहे, आणि रुक्मिणी हरण हा जो ग्रंथ आहे हा त्या प्रसंगावर लिहिला गेलेला आहे, इतकंच आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. पण येस, प्रत्येकाने जरूर रुक्मिणी कौंडिण्यपूर इथे जाऊन ते मंदिर पाहावं, आणि आपल्या महाराष्ट्रातला तो एक भाग आहे, आणि साक्षात लक्ष्मी इथे अवतरली आहे रुक्मिणीच्या रूपामध्ये, हे सगळ्यांनी पाहावं. आणि महाराष्ट्राने त्याला सेलिब्रेट सुद्धा केलेलं आहे, तिला रखुमाई आपण म्हटलेलं आहे, आणि सगळे रुक्मिणीचा तेवढाच आदर करतात. पण प्रॉब्लेम म्हणता येणार नाही त्याला, पण विठोबाचं रूप असं झालंय ना की आपण रुक्मिणीचं मातृत्व विठ्ठलामध्ये शोधलेलं आहे. की रुक्मिणीने काय केलंय, तर रुक्मिणीने सगळी मातृशक्ती सगळी त्या विठ्ठलाकडेच दिलेली आहे, म्हणून आपण विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हणतो. म्हणजे आपण रुक्मिणीचं स्वरूप सुद्धा त्या विठ्ठलामध्येच बघतोय. म्हणून त्याची आता कोणीतरी प्रश्न विचारला की रुक्मिणीचं वेगळं देऊळ का आहे बरं, पण खरं तर तात्विक दृष्ट्या रुक्मिणीचं वेगळं देऊळ नाहीच आहे. त्या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या रूपातच रुक्मिणी सामावलेली आहे. त्या पांडुरंगामध्ये इतकं मातृत्व जे भरलेलं आहे ना, ते त्या रुक्मिणीने भरलेलं आहे. हे आपल्याला इथे समजून घेतलं पाहिजे. ती माता आहे, ती माता कोणालाही दूर लोटत नाही. त्या मातृशक्ती इतकी ओव्हर पॉवर झाली आहे त्या विठ्ठलाच्या पुरुष रूपावर, की आपण अगदी त्याला स्वतः स्त्रीरूप करून टाकलेलं आहे, आणि आपण त्याला माऊली म्हटलेलं आहे. तर हा रुक्मिणीच्या शक्तीचा महिमा आहे असं मला वाटतं. इतकं मी सांगू शकतो ह्याच्याबद्दल. हे माझं अज्ञान आहे की मला सखोल माहिती नाहीये त्या क्षेत्राबद्दल, म्हणून मी त्या क्षेत्राबद्दल जास्त बोलू शकत नाही. तर मी पुढच्या वेळी नक्कीच या क्षेत्राबद्दल वाचून मी ह्याची माहिती करून घेईन, आणि नंतर ती ग्रुपमध्ये सांगेन. धन्यवाद. ओके, धन्यवाद धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण इथे थांबूया असं मला वाटतं. ठीक आहे, सगळ्यांना आषाढीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, आणि येणारा चातुर्मास व्रतवैकल्यांनी सुशोभित असो आणि तुमचं स्वास्थ्य व्यवस्थित राहो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना. शुभम भवतु. धन्यवाद. सगळ्यांनी सोडलं तरी चालेल आता.